नमस्कार मित्रांनो, वेलकम रोहित खेरकर यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत ह्याबद्दल तुम्हाला सांगायला मला खरंच खूप आनंद होतोय. 26 एप्रिल 2026 रोजी झालेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या शिपाई, हमाल आणि फाराश पदाच्या परीक्षेची तुम्ही सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होता ना? तर फायनली तुमची प्रतीक्षा संपलीये. आज आपण या परीक्षेच्या आन्सर कीचं एकदम डिटेलमध्ये विश्लेषण करणार आहोत. चला तर मग एक अतिशय पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन अजिबात वेळ न दवडता थेट व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर आजच्या या सत्रात आपण नेमकं काय काय बघणार आहोत ते थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आन्सर की रिलीज झाल्याची बातमी. दुसरं म्हणजे ती डाउनलोड कशी करायची. तिसरं म्हणजे तुमचे मार्क्स न चुकता कसे चेक करायचे. आणि चौथं म्हणजे परीक्षेनंतरचे काही अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आणि स्पष्टीकरणे. तर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. ज्यांनी शिपाई, हमाल आणि फराश पदासाठी एकदम मनापासून पेपर दिला होता त्यांच्यासाठी ही खरोखरच एक गुड न्यूज आहे. 26 एप्रिल 2026ला झालेल्या दोन्ही शिफ्ट्सची अधिकृत अॅन्सर की आता उपलब्ध झाली आहे. तुम्हाला आठवतच असेल की क्लार्क आणि ड्रायव्हर पदांची अॅन्सर की याआधीच प्रसिद्ध झाली होती, राईट? आता या शिपाई पदाच्या अॅन्सर कीमुळे भरती प्रक्रियेचा एक खूप मोठा टप्पा पार पडलाय. आता तुमच्या मनात लगेच प्रश्न आला असेल की ही अॅन्सर की डाउनलोड कशी करायची. कोणतीही चूक न करता अगदी सोप्या पद्धतीने ही फाईल कशी मिळवायची ते आता आपण पाहूया. बघा, एकदम सिम्पल स्टेप्स आहेत. सर्वात आधी बॉम्बे हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे गेल्यावर मेनूमध्ये रिक्रुटमेंट म्हणजेच भरतीच्या टॅबवर क्लिक करा. तिथे तुम्हाला अनेक पदांची नावे दिसतील. त्यातून पियॉन, हमाल, फराश हा पर्याय निवडा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, हे पेज पूर्णपणे खाली स्क्रोल करा. अगदी तळाशी म्हणजे बॉटमला तुम्हाला आन्सर कीची लिंक दिसेल. त्यावर क्लिक केलं की तुमची PDF लगेच ओपन होईल. PDF तर मिळाली, पण आता पुढचा आणि सर्वात क्रिटिकल टप्पा, उत्तरे तपासायची कशी? मित्रांनो, इथे गडबड झाली तर तुमचे मार्क्स चुकू शकतात. त्यामुळे हे थोडं लक्ष देऊन ऐका. त्या PDFमध्ये ना 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुमची बॅच वेळ आणि तुमचा बुकलेट कोड. उदाहरणार्थ, समजा तुमची पहिली बॅच होती दुपारी 3:30 ते 4ची आणि तुमच्या प्रश्नपत्रिकेचा कोड B होता, तर तुम्हाला बरोबर पहिल्या बॅचच्या B रकान्यातच तुमची उत्तरे तपासायची आहेत. जर तुमची दुसरी शिफ्ट असेल, म्हणजे सायंकाळी 5:30 ते 6ची, तर त्यांच्या स्वतंत्र तक्त्यात जाऊन स्वतःचा कोड तपासा. हीच एकदम योग्य आणि अचूक पद्धत आहे तुमचे मार्क्स काढण्याची. चला आता पुढे जाऊया. परीक्षेनंतर काही प्रश्नांवरून जो प्रचंड गोंधळ उडाला होता, त्यावर आता आपण फायनल अपडेट्स आणि स्पष्टीकरणे बघूया. तुम्हाला तो प्रश्न आठवतोय? महात्मा गांधीजींच्या आश्रमाच्या ठिकाणावरून खूप जणांचं कन्फ्युजन झालं होतं. बरेच जण म्हणत होते की उत्तर वर्धा असायला हवं. पण मित्रांनो, सेवाग्राम हे वर्धा शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेलं एक स्वतंत्र गाव आहे आणि हायकोर्टानेही त्यांच्या अधिकृत उत्तरतालिकेत सेवाग्राम हेच अचूक उत्तर मानले. मुळात ते गावाचं नाव असल्यामुळे तेच योग्य आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अचूक माहितीवर विसंबून राहणं कधीही चांगलं. आणि आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्ष देऊन ऐका. हायकोर्टने या परीक्षेतला बरोबर एक प्रश्न अधिकृतरित्या रद्द केलाय. होय, एक प्रश्न पूर्णपणे कॅन्सल, म्हणजे त्या प्रश्नाचे मार्क्स आता कोणालाच मोजले जाणार नाहीत. हा जो रद्द झालेला प्रश्न आहे ना, तो पहिल्या शिफ्टमधला होता. आपण आधीच अंदाज लावला होता की ह्या प्रश्नात थोडी त्रुटी आहे आणि तो कदाचित कोर्टाला रद्द करावा लागेल. आणि फायनल आन्सर कीमध्ये नेमकं तसंच झालंय. त्यामुळे पहिल्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आता हा एक प्रश्न वगळूनच कॅल्क्युलेट केले जातील. तर मित्रांनो, आता वेळ न घालवता तुम्हीही तुमचे अचूक मार्क्स कॅल्क्युलेट करा आणि मला नक्की सांगा की तुमचा फायनल स्कोर काय येतोय. लक्षात ठेवा, प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. त्यामुळे निकाल काहीही लागो, आपला अभ्यास असाच सुरू राहू द्या. आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करण्यासाठी तुम्ही चॅनल मेंबरशिप नक्की जॉईन करू शकता. जर तुम्हाला MPSC आणि सरळ सेवा परीक्षांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, जाता जाता रोहित खेरकर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.